कालच्या एका दिवसाने मला दाखवून दिलं की आपण वरवर जे आयुष्य जगतोय ना ते खरं आयुष्य नाहीच आहे. चौकात एका बाजूला आईच्या खुशीत हसणारं निष्पाप बालपण होतं, तर अगदी शेजारीच एकाएकी म्हातारपण नाश्ता करत होतं. आयुष्याची सुरुवात आणि शेवट एकाच पानावरील दोन वेगवेगळ्या पानांसारखे सामोरासमोर उभे होते. नंतर डेपोमध्ये एका वृद्ध आजोबाने हात पसरले. मी त्यांना मदत केला, पण गर्दीतले बाकीचे लोक त्यांना असं दुर्लक्ष करत होते जणू ते माणूस नसून दगड आहे. तेव्हा समजलं आपण वेडेचा आणि मोबाईलच्या नादात माणसांमधली माणुसकीच हरवून बसलोय. अहेरीला घरी पोहोचलो तेव्हा पाऊस सुरू झाला. माझी लहान भाची चक्क छोट्या दगडांनी एका झाडाला सजवत होती, पण तिथेच झाडाखाली बसून बाबा कुटुंबांच्या काळजींचा काहीतरी गंभीर विचार करत होते. एकाच घरात दोन विचार होते, एक निष्पाप कल्पकथा आणि दुसरी कुटुंबांची जबाबदारी. रात्री जेव्हा मी दादाला डब्बा द्यायला गेलो तेव्हा तितकं मोठं ट्रक आणि त्या पावसाची रिस्क पाहून माझा कार झाला तर धक्काच बसला. आज कडून चुकलं. आपण घरात सुरक्षित आणि सुखाने झोपतो कारण आपले भाऊ किंवा वडील बाहेर आपल्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून रात्रंदिवस अशी मेहनत करत असतात. रस्त्यावरच्या गरीबाला कधी हिरवू नका आणि आपल्या माणसांच्या कष्टाची किंमत नेहमी ठेवा. माणुसकी जपा.